जे आपले उपक्रम आहेत, जे काही व्हिजन आहे ते जिल्हा परिषद ज्यावेळेस बहुमतानं माझ्या केली त्यावेळेस पहिल्या मीटिंगमध्येच तो माझा आदर्श जाहीरनामा जो असेल ते तुम्हाला दिला. तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती आज केलेली आहे, पण आता जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहेत त्याच्यात युतीची काही चर्चा होईल किंवा काय भूमिका काय असणार? नाही चर्चा केली. आता माझे जे पदाधिकारी आहेत ह्या ठिकाणचे माझे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, सगळ्यांची व्यथा ह्या ठिकाणी आम्हाला भाजपला जी व्यथा आहे ती व्यथा मी फक्त जाहीरपणे मांडली आणि ह्या ठिकाणी आम्ही युती करणार नाही किंवा काय हा प्रश्न माझ्या अखत्यारीत येईल. माझे पक्षनेते माझे पक्षप्रमुख ठरवतील युती करायची किंवा नाही आणि जसा त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणची कारवाई केली. चर्चेची दारं खुली असणार आहेत भारतीय जनता पार्टी सगळ्याबरोबरच चर्चेची दारं नुसती भारतीय जनताबरोबरच आमची युती होईल हे मी फक्त एवढंच सांगू शकत नाही. कारण तुम्ही भूमपरांडाला बघितलं की शिवसेना शिंदे गट विरोधात सर्वजण, तसं आता ह्या ठिकाणी माझी दारो सगळ्यांसाठी आहेत. उद्या माझ्याबरोबर जर सर्व पक्ष जर येत असतील तर त्यांच्यासाठी मी चर्चेत आहे. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचा विषय नेमकं काय माझं म्हणणं काय होतं तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी. माझं एकच म्हणणं होतं की गाभारा हे शक्तिपीठ आहे, सर्वांचं आदराचं स्थान आहे. त्या ठिकाणी अशा पद्धतीचं विटंबना होता कामा नये ही माफक भूमिका होती. गाभारा सोडून जे काय डेव्हलपमेंट करायचे आहे ते उर्वरित मंदिरामध्ये करावी ही माझी माफक अपेक्षा होती. त्या पद्धतीचं झालं नाही आणि माझ्या सर्वसामान्य भक्ताची कुचंबना झाली. ते उघडपणे बोलत नाहीत पण मी ते तुम्हाला आज व्यक्त झालो एवढं. धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ड्रग्सचे प्रमाण वाढलेलं, त्या मध्यंतरी केसेस झाल्या, त्याबाबत आपली काय भूमिका? आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं, त्याच्यामुळं मला वाटतं इथून पुढं आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या ऐवजी येणाऱ्या भक्ताला ते ड्रगची एक पुडी दिली जाईल. आणि सर धाराशिव लाईव्हचे जे निर्भीडपणे पत्रकारिता करायची तर त्यांनाच अटक करण्यात आली. मी आता भाष्य केलं त्याच्यावरती. अशा पद्धतीचा अन्याय करणं, कारण पत्रकारिता हा एक स्तंभ आहे आपल्या स्वराज्याचा, त्याच्यावरती आघात करणं ह्याच्यावरनं सर्व पत्रकारांनी समजून घ्यायला पाहिजे की राजकारण कुठल्या खालच्या स्तरावरती गेलेलं आहे. सर एक वेगळं राजकीय